महाराष्ट्र शासनानं अनुसूचित जातीचं अ ब क ड असं वर्गीकरण करण्यासाठी एक GR काढला आहे आणि या GR नुसार एक समिती स्थापन केलेली आहे। बऱ्याच वर्षापासून मांग समाजाची असलेली जी मागणी आहे ती मागणी आता पूर्ण होताना दिसते आहे। मांग समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक तसेच शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी काही वर्षापूर्वी क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि या आयोगाने अनुसूचित जातीचे अ ब क ड करण्याची शिफारस महाराष्ट्र शासनाकडे या अहवालाच्या माध्यमातून केली होती। बऱ्याच मागण्या मांग समाजाच्या या अहवालाच्या माध्यमातून मान्य करण्यात आलेल्या होत्या, परंतु ही एक मागणी पेंडिंग होती आणि ती आता पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक समिती स्थापन केलेली आहे। पण या समितीच्या माध्यमातून विविध विषयावरती वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा होते आहे की या समितीची गरज काय होती, ही समिती कशासाठी स्थापन केलेली आहे, अनुसूचित जातीचं अ ब क ड वर्गीकरण केलं तर त्याचे परिणाम काय होतील, अ ब क ड करणं योग्य आहे का, किंवा अनुसूचित जातीचं अ ब क ड करणं हे संवैधानिक दृष्ट्या संविधानाला धरून आहे का, अशी वेगवेगळ्या अंगाने सध्या चर्चा सुरू आहे। क्रांतीवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाला नेमकं काय वाटलं हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे, त्यांनी सरकारकडे शिफारशी केलेल्या आहेत। परंतु अनुसूचित जातीचं अ ब क ड हे बौद्धांच्या द्वेषातून होत आहे का, हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। खरं तर ही जी बाब आहे ही बऱ्याच वर्षापासून सुरू आहे आणि म्हणून हे करत असताना किंवा मांग समाजाने जी काही मागणी केलेली आहे किंवा ते जे लढा लढत आहेत, हा लढा लढत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं 1927चं एक भाषण त्यांनी ऐकणं नक्की गरजेचं आहे। हे भाषण बहिष्कृत भारताच्या 1927च्या अंकामध्ये देखील आलेलं आहे। मित्र, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर 1920ला भारतामध्ये आले। भारतामध्ये येऊन त्यांनी आपल्या सर्व अस्पृश्यांसाठी मूकनायक नावाचं एक पाक्षिक सुरू केलं आणि त्यांची चळवळ सुरू झाली। बाबासाहेब आंबेडकरांना राजकीय स्वातंत्र्यापेक्षा इथला समाज सामाजिक स्वातंत्र्यात झाला पाहिजे अशी त्यांना अपेक्षा होती आणि त्याचसाठी ते 1920 पासून लढत होते। याचाच एक भाग म्हणून त्यांनी 1924ला बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि बहिष्कृत झालेल्या समूहाचं त्यांनी संघटन करायला सुरुवात केली। पण नंतर बाबासाहेब आंबेडकर जे लढा लढत होते त्या लढ्यासाठी त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं एक पाक्षिक पुन्हा सुरू केलं आणि याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांना त्यांनी संघटित करायला देखील सुरुवात केली। पण हे संघटित करत असताना किंवा हा लढा लढत असताना बाबासाहेब आंबेडकर हा लढा फक्त महार समाजासाठीच लढत आहेत अशी तत्कालीन परिस्थितीमध्ये देखील मांग, चांभार आणि इतर ढोर जे समाज होते त्या सर्व समाजाची असं म्हणणं होतं की बाबासाहेब आंबेडकर हे फक्त महार समाजासाठीच लढत आहेत। पण याच अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं एक मनोगत पुण्याच्या एका सभेमध्ये व्यक्त केलेलं आहे। पुण्यामध्ये जी मांग लोकांची जी सभा भरलेली होती त्या मांग परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर जे भाषण करतायत ते भाषण अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना जे लोक दोष देत होते की ते फक्त महारांसाठीच लढा लढत आहेत, याच्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी या मांग परिषदेमध्ये एक भाषण केलेलं आहे। हे भाषण वाचणं खूप गरजेचं आहे। या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे आपण बघूया। 20 जुलै 1927 रोजी पुण्याच्या मांगवाड्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक भाषण झालं। या भाषणाचा वृत्तांत बहिष्कृत भारताच्या 29 जुलै 1927च्या अंकात आलेला आहे। या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, मी आज मनमोकळे करून बोलणार आहे। माझ्या भाषणाचा कोणीही विपर्यास करू नये। मिस्टर सकट आणि मिस्टर वायदंडे यांनी सध्या माझ्यावर विनाकारण टीका सुरू केली आहे। पुढाऱ्यावर नेहमी टीका व्हायचीच हे मी जाणून आहे। मी महार जातीचा आहे हे आपणास माहीतच आहे। महार जात स्वार्थी आहे असे टीकाकारांचं म्हणणं आहे, परंतु अस्पृश्य वर्गाच्या महारेतर जातीतील पुढाऱ्यांनी महाराकरिता निस्वार्थ बुद्धीने काय केले आहे असा माझा त्यांना उलट स्पष्ट सवाल आहे। वास्तविक पाहता महारेतर जातीच शैक्षणिक आणि सांपत्तिक दृष्ट्या श्रेष्ठ आहेत। मुंबईत तर चांभार व ढोर जातीतील काही गृहस्थ इन्कम टॅक्स देणे इतके सधन आहेत। असे असताना त्यांनी महार लोकांच्या उन्नती प्रित्यर्थ काही प्रयत्न केल्याचे माझ्या ऐकिवात नाही। उलट पक्षी आम्ही अनेक उपयुक्त संस्था काढून नुसत्या महार जातींच्याच नव्हे तर अस्पृश्यातील सर्व जातींच्या उन्नतीकरिता
काळ्या वाचा मने झटत आहोत. बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन करून अस्पृश्योन्नतीचे काम आम्ही हाती घेतले आहे. सोलापुरास आम्ही अस्पृश्याकरिता वसतिगृह काढले आहे. त्यास चांभाराने मदत दिलेली नाही, तरी पण महार, मांग, चांभार वगैरे सर्व जातीतील मुले त्या गृहात आम्ही घेतली आहेत. आणखी मांग विद्यार्थी त्या गृहात पाठवा अशी मी सकट यांना समक्ष विनंती केली आहे. त्याचप्रमाणे नाशिक व जळगाव येथे वसतिगृह काढून महार व महारेतर जातींच्या उन्नतीकरिता आम्ही सदोदित झटत आहोत. असे असताना महार जाती विरुद्ध गिल्ला करण्यात काय हाशील आहे हे आम्हाला समजत नाही. सरकारकडून मिळणाऱ्या सवलती अस्पृश्य जातीत योग्य प्रमाणात वाटल्या न जाता फक्त महार जात अप्पलपोटेपणा करून सर्व सवलती बळकावून बसते असे टीकाकारांचे म्हणणे आहे. मुंबईत मिस्टर निकाळजे नावाच्या महार जातीतील गृहस्थ मुंबई कॉर्पोरेशनमध्ये नॉमिनेट केले होते, पण अखिल अस्पृश्य वर्गाची त्यांच्या हातून उन्नती व्हावी तशी होत नाही. ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हा त्याची जागा चांभार जातीतील सुप्रसिद्ध क्रिकेटपटू मिस्टर बाळू यांना मीच सरकारकडून देविली. सातारा शहरात महार लोकांची पुष्कळ वस्ती असून सुद्धा येथील म्युनिसिपालिटी सरकारनियुक्त सभासद चांभार जातीतीलच आहेत. या सर्व गोष्टी ध्यानात घेतल्या असता महार जातीतील अप्पलपोटेपणाचा आरोप किती फोल आहे हे दिसून येण्यासारखे आहे. काही अज्ञानी महार लोक व्यापक दृष्टीने नसतील, पण एवढ्याच कारणावरून अखिल महार जातीस दूषण लावणे चांगले नाही. महार जातीतील पुढारी काम करतात ते अवलोकन करा आणि नंतर दूषणे देण्यास पुढे या, असे माझे इतर जातीतील लोकांना आग्रहाचे सांगणे आहे. मी स्वतः मांग जातीशी रोटीबेटी व्यवहार करावयास तयार आहे. अशी स्थिती असताना महार मागात तेढ का असावी हे समजत नाही. मी स्वतः माझ्या घरी मांगाचा एक मुलगा पोटाच्या पोरासारखा जपला आहे. अजून कोणी जर मला एखादा मांगाचा मुलगा आणून देईल तर मी त्याचे पालन पोषण करीन. आम्ही नुसते बोलके पुढारी नसून प्रत्येक गोष्ट कृतीत करून दाखवितो. काँग्रेसच्या अधिवेशनात ज्यावेळी जातीनिहाय निरनिराळे गट असतात, परंतु माझ्या नेतृत्वाखाली भरलेल्या बहिष्कृत परिषदेच्या वेळी सर्व जातींचे भोजन एकाच ठिकाणी झाले. त्यावरून जाती जातीने ऐक्यभाव उत्पन्न करण्याचे आम्ही किती प्रयत्न करीत आहोत या संबंधीची चांगलीच कल्पना येईल. इतकेही असून जर महारेतर जातींना महारापासून निराळे राहण्याची इच्छा असेल तर त्यांनी खुशाल तसे करावे. त्यांनी स्वतंत्र राहून अस्पृश्योद्धाराचे काम केले तरी आमची ना नाही, पण त्यांनी विशिष्ट लोकांच्या छत्राखाली मात्र राहू नये. माझी अशी विनंती आहे. काही ब्राह्मण अस्पृश्योद्धाराकरिता झटतात ही गोष्ट खरी असली तरी पुष्कळसे ब्राह्मणेतर पक्षापेक्षा आपला पक्ष बलवान करण्याकरिताच अस्पृश्यांना जवळ करतात असे मला वाटते. आमच्या उद्धाराकरिताच केवळ निस्वार्थ बुद्धीने जो ब्राह्मण अथवा मराठा प्रयत्न करील तोच आम्हास हवा आहे. आम्हाला दुसऱ्यांच्या हातातील कोलीत होण्याची इच्छा नाही. स्वार्थ बुद्धीने प्रेरित झालेल्या लोकांकडून अस्पृश्यता निवारण्याचे कार्य न झाले तरी एक वेळ चिंता नाही, कारण अस्पृश्य राहून मिळणाऱ्या सवलतीच्या सहाय्याने आमची उन्नती करून घेणेच आम्हास सुलभ होईल असे मला वाटते. अस्पृश्यता निवारण करण्याचा माटे यांचा खरोखरीच उद्देश नाही असे मला वाटते. अस्पृश्यांना जवळ करून ब्राह्मणेतरांना शह देण्याची त्यांची खटाटोप आहे अशी माझी समजूत आहे. माटे यांनी माझी समजूत चुकीची आहे असे समप्रमाण सिद्ध केल्यास मी त्यांच्याशी अवश्य सहकार्य करीन. मुसलमानापासून बचाव व्हावा म्हणून अस्पृश्यता निवारण करण्याचा डाव सध्या हिंदू सभा खेळत आहे असे मला वाटते. अशा स्थितीत महारेतर बंधूंना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी कोणाच्याही कच्छेपी लागू नये. सकट यांनी दे दान सुटे गिरान असे ओरडून भीक मागितली तरी मला वाईट वाटणार नाही, पण ते जर माटे यांच्या नादी लागतील तर मला अत्यंत खेद होईल. निराळे राहा पण दुसऱ्याचे बगलबच्चे होऊ नका एवढेच माझे त्यांना सांगणे आहे. महार जातीचे पुढारीच कौन्सिलमधील जागा बळकावून बसतात असा आमच्यावर आक्षेप आहे. अस्पृश्यांच्या हक्कांचे रक्षण करण्याकरिता कौन्सिलमध्ये लायक माणसे जाणे इष्ट नाही काय? महारेतरात माझ्यासारखा माणूस जन्मला नाही हे त्यांचेच दुर्दैव होय. परंतु मला कौन्सिलच्या जागेची अभिलाषा नाही. महारेतर जर जास्त लायक माणूस असेल तर त्याने खुशाल माझी जागा घ्यावी. मी आत्ताच्या आत्ता इथून राजीनामा देण्यास तयार आहे. मी कौन्सिलमध्ये जेव्हा जेव्हा फक्त महार जातीच्या हिताकरता झटतो आहे
असा तुम्हाला संशय येईल तेव्हा तेव्हा तुम्ही मला पत्राद्वारे आपल्या शंका जरूर कळवा, म्हणजे मी सर्वांच्या शंकाचे ताबडतोब निरसन करीन, यात शंका नाही. हे संपूर्ण भाषण ऐकल्यानंतर आपल्याला नेमकं काय वाटतं हे आम्हाला सांगायला विसरू नका. सध्या जी चर्चा सुरू आहे या चर्चेपूर्वी मला वाटतं हे भाषण प्रत्येक मांग जातीतील व्यक्तींनी ऐकलं पाहिजे आणि तितकंच हे भाषण महार जातीतील किंवा बौद्धांनी देखील, आजच्या बौद्धांनी देखील ते ऐकलं पाहिजे असं मला वाटतं. आपण वेगवेगळं व्हावं का किंवा होऊ नये आणि झालं तर ते कशा पद्धतीने व्हावं या अनुषंगाने बाबासाहेब आंबेडकरांनी जे भाष्य केलेलं आहे हे आपण नक्की ऐकलं पाहिजे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. या व्हिडिओवरच्या प्रतिक्रिया कळवायला आम्हाला विसरू नका. या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रत्येक बांधवापर्यंत या व्हिडिओला शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद. जय भीम.